सध्या इराण इराकमध्ये थेट युद्ध नाही, पण मिडल ईस्टमध्ये मोठा युद्धसदृश तणाव सुरू आहे. इराण, अमेरिका, इस्रायल आणि काही गट यात गुंतले आहेत आणि त्याचा परिणाम इराकपर्यंत पोहोचला आहे. खाली सोप्या भाषेत ताज्या घडामोडी. युद्ध कसे सुरू झाले? 28 फेब्रुवारी 2026ला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणने मिसाईल आणि ड्रोन हल्ले करून प्रत्युत्तर दिले. इराकमध्ये काय घडत आहे? इराणने इराकमधील कुर्द गटांच्या तळांवर मिसाईल व ड्रोन हल्ले केले. काही अमेरिकन सैन्य तळांवरही ड्रोन हल्ले झाल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे इराण-इराक सीमेजवळ तणाव खूप वाढला आहे. सध्या इराण-इस्रायल तणाव आणि मिडल ईस्ट परिस्थितीमुळे लोकांना एक मोठा प्रश्न आहे. भारताला पेट्रोल डिझेल मिळेल का? हे सोप्या भाषेत पूर्ण समजून घ्या. 1. भारताला पेट्रोल डिझेल मिळत राहील का? हो, इंडियाला लगेच पेट्रोल डिझेल कमी पडण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण भारत एकाच देशावर अवलंबून नाही. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल खरेदी करतो. भारत जास्त तेल या देशांकडून घेतो. रशिया, सौदी अरेबिया, इराक, युनायटेड अरब एमिरेट्स, युनायटेड स्टेट्स. म्हणून एकाच देशात समस्या झाली तरी भारत दुसऱ्या देशाकडून तेल घेऊ शकतो. 2. समुद्रमार्ग बंद झाला तर काय? मिडल ईस्टमधील स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा समुद्रमार्ग खूप महत्त्वाचा आहे. जगातील जवळपास 20% तेल या मार्गातून जाते. जर युद्धामुळे हा मार्ग काही काळ बंद झाला तर तेल पुरवठा कमी होऊ शकतो. तेलाचे दर वाढू शकतात. पेट्रोल डिझेल महाग होऊ शकते. पण पूर्णपणे पेट्रोल संपेल अशी शक्यता कमी मानली जाते. 3. भारताकडे स्वतःचा साठा. भारताकडे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच मोठा तेल साठा आहे. हे साठे मुख्यतः येथे आहेत: विशाखापट्टणम, मंगळुरू, पदूर. हा साठा काही आठवडे ते काही महिने देशाची गरज भागवू शकतो. 4. सामान्य लोकांवर काय परिणाम होईल? जर युद्ध जास्त वाढले तर पेट्रोल डिझेल महाग होऊ शकते. वाहतूक खर्च वाढू शकतो. काही वस्तू महाग होऊ शकतात. पण पूर्णपणे पेट्रोल संपेल अशी शक्यता खूप कमी आहे. 5. सोप्या शब्दात, भारताला पेट्रोल डिझेल मिळत राहील, पण युद्ध वाढले तर दर वाढू शकतात. अशा अनेक प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी पाडुळे व्हिडिओज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.